कार्यकारी अधिकारी ज्यांनी हा मिशन आरंभ प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला। मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आनंदजी भंडारे साहेब, नोडल अधिकारी आदरणीय जयश्रीताई कारले मॅडम, तसंच पंचायत समितीचे संगमनेरचे आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय गुंड साहेब, विस्ताराधिकारी संगमनेर तालुक्याचे नोडल अधिकारी आदरणीय राऊत साहेब, सर्व पंचायत समितीचे केंद्र प्रमुख, आज या ऑनलाईन तासिकेसाठी आवर्जून उपस्थित असलेले बाळू जाधव सर आणि बाळासाहेबजी जाधव सर हे दोन्ही केंद्र प्रमुख आजच्या तासिकेला आवर्जून उपस्थित आहेत। मी आपल्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचते यासाठी मदत करणारे माझे सहकारी आदरणीय अशोकजी सोनवणे सर, प्रेमराज टावरे सर, ईश्वरजी राऊत सर, सीतारामजी दळवी सर आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय तंत्रस्नेही भारती सर, संदीपजी पावसे सर आणि संजयजी आंबरे सर, या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार। बालमित्रांनो, आज 16 ऑगस्ट, आज आहे गोपाळकाला। गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महाराष्ट्रात साजरा होणारा, खूप मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हा सण। विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यामध्ये अनेक युवक थर रचून किंवा पिरॅमिड रचून दहीहंडी येथे फोडली जाते। आज आपण अशाच एका दहीहंडी इथे आपण फोडणार आहोत। आपल्याला आज भाषेचा कार्यात्मक व्याकरण हा जो भाग आहे त्यातील उपघटक विरामचिन्हे, या विरामचिन्हांची हंडी आज आपल्याला फोडायची आहे। तर विरामचिन्हाच्या हंडीमध्ये नेमकं काय काय आहे ते आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये बघू। मित्रांनो, भाषा विषयाचा जो काय पहिला नंबरचा पेपर आहे त्यामध्ये आपला महत्त्वाचा भाग आहे कार्यात्मक व्याकरण, ज्याला 20% असा भारांश आहे। आणि कार्यात्मक व्याकरणामध्ये आपल्याला पेपरमध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विरामचिन्ह। विरामचिन्ह जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आजची तासिका खूप महत्त्वाची आहे। बालमित्रांनो, आपण बोलताना लिहिताना आपल्याला काही वेळेस थांबावं लागतं। आपल्या भावना व्यवस्थितपणे समोरच्याला समजण्यासाठी कधी कधी आपल्याला विराम घ्यावा लागतो। लिहिताना आपल्याला विराम घ्यावा लागतो। त्याचा अर्थ व्यवस्थित समजण्यासाठी योग्य चिन्हांचा वापर आपल्याला करावा लागतो। तर योग्य चिन्हांचा वापर जर आपण केला नाही तर त्या वाक्याचे अर्थ बदलू शकतात। असा या विरामचिन्हाचा योग्य वापर करण्यासाठी आज आपण कार्यात्मक व्याकरण या अंतर्गत विरामचिन्हे, ज्याचा भारांश 20% आहे, काल आपण शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या अंतर्गत शब्दसमूहातील एक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द याबद्दल छान तासिका अभ्यासली। तुम्ही छान प्रतिसाद दिला। तसाच प्रतिसाद आज आपल्याला विरामचिन्हे समजून घेण्यासाठी द्यायचा आहे। बालमित्रांनो, विरामचिन्हे हा घटक समजून घेताना या विरामचिन्हामध्ये कुठल्या प्रकारची विरामचिन्ह येतात, बऱ्यापैकी विरामचिन्ह तुम्ही अभ्यासलेले आहेत। आज आपल्याला विरामचिन्हांची हंडी फोडायची आहे। म्हणजे विरामचिन्हामध्ये नेमके कुठले प्रकार येतात, कोणकोणते विरामचिन्ह आपल्याला लिहिताना बोलताना वापरायला लागतात ते आपण पाहू। पहिलं विरामचिन्ह आपल्याला वापरायचं आहे पूर्णविराम, त्याचं चिन्ह आपण फलकावर बघू शकतो। त्यानंतर दुसरं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम, स्वल्पविरामाचं चिन्ह व्यवस्थित काळजीपूर्वक पहा। तिसरं विरामचिन्ह आहे आपलं अपूर्णविराम, पूर्णविराम आणि अपूर्णविराम। त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे अर्धविराम। विद्यार्थी मित्रांनो, पुढचं महत्वाचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्ह जे आपल्याला प्रश्नपत्रिकेत नेहमी वापरण्यामध्ये बोलताना आपल्याला वापरायला लागतं, हे प्रश्नचिन्ह। त्यानंतर उद्गार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, जेव्हा आपल्याला मनातील भावना काही व्यक्त करायच्या असतात, कधी आपण घाबरतो, कधी आपल्याला आनंद होतो, दुःख होतो, अशा वेळेस आपण जे चिन्ह वापरतो त्याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात। त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह। विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्हाचे भरपूर प्रकार आहेत। त्यातला महत्त्वाचं विरामचिन्ह म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह। चिन्ह कसं मांडलं जातं ते पहा, एकेरी अवतरण चिन्ह। त्यानंतर विरामचिन्हाचा दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह। जसं एकेरी अवतरण चिन्ह जे दोनदा वापरलं जातं त्याला दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतात। त्यानंतर पुढचं चिन्ह आहे संयोग चिन्ह। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा विरामचिन्हांची नावं येतात त्यामध्ये त्याचं चिन्ह नेमकं कसं वापरलं जातं त्याच्याकडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय। त्यानंतर अपसरण चिन्ह,
आपण जर फलकावर पाहिलं तर संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह हे काही प्रमाणात सारखं दिसतंय. संयोग चिन्हाचा आकार थोडासा डॅश सारखा आहे पण आकार छोटा आहे आणि अपसारण चिन्ह थोडंसं मोठं आहे. त्यानंतर पुढचं शेवटचं विरामचिन्ह आहे काकपद. हे बाणासारखं केलेलं चिन्ह असतं, त्याला काकपद असं म्हणतात. आपण पहिलं विरामचिन्ह म्हणजे पूर्णविराम याबद्दल आपण आज माहिती पाहूया. पूर्णविराम आपल्याला आपण जेव्हा वाचन करतो, पाठाचं वाचन करतो, लेखन करतो, आपल्या लेखनामध्ये सर्वात अगोदर जो विराम येतो किंवा पहिल्यांदा आपण जेव्हा लिखाणाला सुरुवात करतो, वाक्य लिहायला जेव्हा सुरुवात करतो, आपला सर्वात अगोदरचं विरामचिन्ह येतं ते पूर्णविराम. अतिशय सुंदर आणि छोटंसं विरामचिन्ह, फक्त असं बिंदू किंवा टिंब हे विरामचिन्हाचं चिन्ह आहे, त्याला म्हणतात पूर्णविराम. आता पूर्णविराम म्हणजे काय किंवा ते कधी दिलं जातं तर वाक्याच्या शेवटी, वाक्य एखादं आपण बोललो किंवा वाक्य लिहिलं त्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी जे चिन्ह वापरतात. म्हणजे एखादं वाक्य पूर्ण झालंय, मी अभ्यास केला, वाक्य पूर्ण झालंय, आपल्याला जे काय लिहायचंय जे काय बोलायचंय ते पूर्ण झालंय, त्यासाठी शेवटी जे चिन्ह वापरतात त्याला पूर्णविराम असं म्हणतात. उदाहरणार्थ इथे आपण उदाहरण एक दाखवलंय, मी मराठी बोलतो. मी मराठी बोलतो. आपलं वाक्य पूर्ण झालंय. मग वाक्य पूर्ण झाल्यानंतर इथे चिन्ह आलं. विद्यार्थी मित्रांनो, या चिन्हाकडे काळजीपूर्वक पहा. आपल्या विरामचिन्हामधलं हे पहिलं चिन्ह, याचं नाव काय? पूर्णविराम. जेव्हा आपलं वाक्य पूर्ण होतंय, आपल्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, आपल्याला जे सांगायचंय ते पूर्ण होतंय आणि आपण थोडासा विराम घेतोय, तेव्हा ते वाक्याला पूर्णविराम असं म्हणतात. आणि पूर्णविराम हे फक्त बिंदू या टिपक्यासारख्या चिन्हाने दाखवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, फक्त वाक्य पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण विराम वापरतात का? तर नाही. आणखी एका प्रकारामध्ये आपल्याला पूर्णविराम वापरायला लागतो. जेव्हा शब्दांचे आपण सापेक्ष दाखवतो, सापेक्ष याचा अर्थ शॉर्टकट असतात काही शब्दांचे, त्यावेळेस आपल्याला अध्यक्षरांपुढे हे पूर्णविराम आपण वापरतो. उदाहरणार्थ, मी दीपाली काशीनाथ रेपाळ हे माझं पूर्ण नाव, पण मला जर सापेक्ष शब्दांचा संक्षेप दाखवायचा आहे, मला पूर्ण दीपाली शब्द वापरायचा नाही, तेव्हा मी काय म्हणणार? दी का रेपाळ. याचा अर्थ दीच्या पुढे मी पुन्हा पूर्णविराम देणार, काच्या पुढे पुन्हा पूर्णविराम देणार आणि शेवटी माझं आडनाव लिहिणार. म्हणजे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा पूर्णविरामाचा वापर केला जातो. फलकावर एक उदाहरण दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ, वि. स. खांडेकर हे एक लेखक आहेत, आपणा सर्वांना परिचितच आहे. वि. स. खांडेकर यामध्ये इथे आपण हा पूर्णविराम वापरलेला आहे. इथे आपण शब्दांचा सापेक्ष दाखवण्यासाठी इथे पूर्णविरामाचा वापर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात वि म्हणजे विष्णू. विष्णू हे वि. स. खांडेकरांचं नाव आहे. तर विष्णू लिहिण्याऐवजी फक्त वि लिहिलंय आणि त्याच्या पुढे हा पूर्णविराम लिहिलाय. आणि स म्हणजे काय? तर स म्हणजे सखारामाऐवजी स ही संक्षिप्त रूप वापरलेली आहेत. इथे स काढून त्याच्या पुढे आपण पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजे पूर्णविराम जेव्हा शब्दाचं आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचंय तेव्हा सुद्धा आपल्याला अशी पूर्णविराम चिन्ह वापरावी लागतात. पूर्णविरामासारखं चिन्ह काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पूर्णविराम आपल्याला दोन ठिकाणी वापरायचा असतो. जेव्हा वाक्य पूर्ण होतोय, आपला वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, शेवटी पूर्णविराम द्यायचा. आणि जेव्हा आपल्याला काही संक्षिप्त शब्द लिहायचे, त्या अक्षराच्या नंतर आपण पूर्णविरामासारखं चिन्ह काढतो. मला वाटतं पूर्णविराम तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. एखादं वाक्य लिहा बरं पूर्णविराम देऊन.
आपण वही आणि पेन घेऊन बसायचे. आपल्याला विरामचिन्हाचा अधिकाधिक आता सराव करायचा आहे. पहिल्या विरामचिन्हाचा आपण अभ्यास केलाय, त्याचं नाव आहे पूर्णविराम. आपल्या मनाने एक कोणतंही वाक्य आपण पूर्णविरामाचं आपल्या वहीमध्ये लिहायचंय. त्यानंतर आपलं पुढचं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. आपल्या पुढच्या विरामचिन्हाचं नाव आहे स्वल्पविराम. बघा, हे स्वल्पविराम अशा चिन्हाने दाखवतात. असं छोटंसं चिन्ह ते स्वल्पविरामाचं दाखवलेलं असतं. एकाच प्रकारचे अनेक शब्द जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एकाच प्रकारचे किंवा एकाच जातीचे ठराविक संबंध असणारे एकसारखे शब्द आपल्याला जेव्हा वापरायचे असतात, तेव्हा आपल्याला वाक्यामध्ये स्वल्पविराम वापरायचा असतो. वाक्यात असे शब्द सलग आल्यास ते शेवटचे दोन शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. शेवटचे दोन शब्द आपल्याला सोडावे लागतात, कारण त्या दोन शब्दामध्ये आपल्याला व हा शब्द किंवा आणि हा शब्द वापरायचा असतो. उदाहरणार्थ बघा, आपल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डवर उदाहरण दिसतंय. शीत कपाटात भाजी, गाजरे, पालक, बीट व काकडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. आपल्याला स्वल्पविराम कधी वापरायचा आहे? जेव्हा वाक्यामध्ये एकसारखे काही शब्द येतात. आता बघा, या वाक्यामध्ये शीत कपाटात, शीत कपाट म्हणजे काय रे? बरोबर, शीत कपाट म्हणजे आपण ज्याला फ्रीज म्हणतो. शीत कपाटात काय काय आहे? भाजी, गाजरे, पालक, बीट व काकडी. म्हणजे बघा, मगाशी जे सांगितलं की शेवटच्या दोन अक्षरे सोडून इथे शेवटचे दोन शब्द आहेत बीट आणि काकडी. बाकीचे जी शब्द आहेत भाजी, गाजरे, पालक, यामध्ये आपण हा स्वल्पविराम वापरलेला आहे. बघा, हा स्वल्पविरामाचा आपण इथे वापर केलेला आहे. परंतु शेवटचे दोन शब्द जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व किंवा आणि हे दोन शब्द आपण तिथे जोडू शकतो. स्वल्पविरामाचा अशा प्रकारे आपण वापर करतो. आणखी आपण काय सांगता येतील? माझ्या मित्रांची नावं काय आहे? रमेश, सोपान, गोपाळ, अजय आणि सचिन असे आहेत. म्हणजे शेवटच्या दोन शब्दामध्ये आपण आणि किंवा व हा शब्द वापरतो, परंतु अगोदरचे जे साम्यधारक शब्द आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्वल्पविराम वापरायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, स्वल्पविराम आणखी एका ठिकाणी वापरतात. जसं पूर्णविराम दोन ठिकाणी वापरला जातो, तसंच स्वल्पविराम सुद्धा दोन ठिकाणी वापरला जातो. लक्षात ठेवायचं, अगोदर आपण एक वाक्य पाहिलं की साधर्म्य असणारे शब्द वापरताना स्वल्पविराम वापरतात. आणखी कधी वापरतात? जर एखाद्याला आपल्याला हाक मारायची आहे, आई इकडे ये, मग आई हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता, मग आई नंतर थोडासा विराम देताय, मग तेव्हा आपण स्वल्पविराम देतो. म्हणजे एखाद्याला आपल्याला हाक मारायची आहे किंवा नाव संबोधन देऊन आपल्याला त्यापुढे हे चिन्ह वापरायचं असतं. उदाहरण पाहायचं झालं, उदाहरण बघा, श्रोते हो, आज आपण या विषयावर बोलू. श्रोते हो, मला श्रोत्यांना सांगायचंय, मी श्रोत्यांना आवाज दिलाय, आव्हान दिलंय आणि मग त्यानंतर मी थोडंसं थांबले, थोडा विराम. आपण त्या ठिकाणी स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरले. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा एकसारखे शब्द असतात त्यामध्येही आपण स्वल्पविरामाचा वापर करतो. एखाद्याला आपल्याला आवाज द्यायचा आहे, आपल्याला त्याला हाक मारायची आहे किंवा त्याला संबोधन द्यायचंय, अशा वेळेस आपण थोडासा विराम घेतो, तेव्हाही आपण स्वल्पविरामाचा वापर करतो. उदाहरण पुन्हा बघा, इथे श्रोते हो, आज आपण या विषयावर बोलू नंतर आपलं वाक्य पूर्ण झालंय, इथे पुन्हा आपण पूर्णविरामाचा वापर केलाय. विद्यार्थी मित्रांनो, पूर्णविराम, स्वल्पविराम यानंतर आपलं पुढचं विरामचिन्ह आहे अपूर्णविराम. बघा, शब्दांची जर फोड केली तर तुमच्या निश्चित लक्षात येईल. पूर्णविराम याचा अर्थ आपलं वाक्य तिथे
पूर्ण झालंय. आणि अपूर्ण म्हणजे काय? अपूर्ण या शब्दाचा अर्थ काय? तर अर्धवट, जे काम पूर्ण झालेलं नाही असं हे अपूर्ण. मग जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतोय ते थोडंसं अपूर्ण आहे त्यावेळेस आपल्याला ह्या चिन्हाचा वापर करायचा असतो. चिन्हाकडे काळजीपूर्वक बघा. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हे दोन टिंब एकाखाली एक असे दाखवलेले असतात. पुन्हा तुम्ही व्यवस्थित अपूर्ण चिन्ह अपूर्ण विरामाचं चिन्ह पहा. सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा. आपल्याला जेव्हा आपण उतार्याचं वाचन करतो, एखाद्या पाठाचं वाचन करतो, तेव्हा आपल्याला पाठामध्ये या चिन्हाचा आपल्याला अभ्यास करायचा असतो किंवा या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा असतो. ज्या पद्धतीने चिन्ह आपल्या वाक्यामध्ये किंवा उतार्यामध्ये वापरलेले असतात त्या पद्धतीने आपल्याला तिथे विराम देणं खूप महत्वाचं असतं. तर त्या वाक्याचा अर्थ समोरच्यापर्यंत आपल्या त्या वाक्याच्या भावना किंवा आपण जे काय बोलतो ते समोरच्याला व्यवस्थित समजू शकतो. जर योग्य प्रकारे विरामचिन्ह दिलं नाही तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण बदलू शकतो. उदाहरण तुम्हाला एखादं उदाहरण सांगते तोपर्यंत. मी तुला खाऊ दिला. बघा हेच वाक्य मी आणखी एका पद्धतीने विचारलं. मी तुला खाऊ दिला. काय होतं बरं याचा अर्थ? मी तुला खाऊ दिला म्हणजे मी तुला खाऊ दिलेला आहे. आणि हेच वाक्य मी विचारलं तर मी तुला खाऊ दिला म्हणजे मी तुला प्रश्न विचारते. मी तुला खाऊ दिलेला आहे का? म्हणजे आपण जर योग्य ठिकाणी विराम दिला नाही किंवा आवाजात व्यवस्थित चढउतार केला नाही तर त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे विरामचिन्हाचे जे काही प्रकार आहेत प्रत्येकाचा अर्थ प्रत्येकाची अर्थ हा वेगवेगळा आहे. त्यानुसार आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला वाक्यामध्ये ते विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. अपूर्ण विरामचिन्हाबद्दल आपण माहिती घेत असताना ते कधी वापरायचं ते बघू. जेव्हा वाक्याच्या शेवटी आपण जेव्हा एखादं वाक्य लिहितोय, एखादं वाक्य बोलतोय, त्या वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यायचा असतो म्हणजे काहीतरी सांगायचं असतं, तेव्हा त्या तपशिलाच्या आधी म्हणजे एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये आपण एखादा तपशील सांगतो आणि त्या तपशिलाच्या आधी आपल्याला हे अर्धविरामाचं चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे हे चिन्ह देऊन पुढे आपल्याला आणखी काय त्यात तपशील सांगायचं आहे, आणखी काय आपल्याला त्यात ऍड करायचंय हे आपण चिन्ह वापरून सांगू शकतो. अपूर्ण विरामाचे चिन्ह त्यासाठी वापरतात. फलकावर उदाहरण बघा. बघा मुख्य ऋतू 3 आहेत. मुख्य ऋतू 3 आहेत. त्यानंतर मी थोडा विराम घेतलाय. मला पुढचा तपशील सांगायचा आहे. मग ऋतू कुठले कुठले? मग आपण अपूर्ण विरामाचा इथं वापर केलाय आणि तपशील मला काय सांगायचा आहे? उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. बघा बालमित्रांनो उदाहरणाकडे व्यवस्थित लक्ष द्या. किती विरामचिन्ह आलेली बरं इथे आणि कसा कसा त्या विरामचिन्हांचा वापर झालाय बघा. या वाक्यामध्ये मुख्य ऋतू 3 आहेत. इथे आपण थांबलोय. इथे अपूर्ण विराम आहे कारण पुढचा तपशील मग कुठले कुठले ऋतू आहेत तर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. बघा इथे आपण स्वल्पविराम वापरलेला आहे म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे एका प्रकाराचे शब्द आहेत किंवा साधर्म्य असणारे शब्द आहेत. मग त्याच्यामध्ये आपण स्वल्पविरामाचा वापर केलाय आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटचे जे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये आपण व किंवा आणीचा वापर केलाय आणि अर्थातच आपलं वाक्य पूर्ण झालंय म्हणून इथे पूर्ण विराम दिलेला आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेली आहेत असाही प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. तर याच्यामध्ये अपूर्ण विराम, स्वल्प विराम आणि पूर्ण विराम असे 3 प्रकारचे विरामचिन्ह इथं आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादा तपशील द्यायचा असतो, वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी माहिती सांगायची असते तेव्हा आपण या अपूर्ण विरामाचा वापर करतो. अपूर्ण विरामाचं आणखी एखादं उदाहरण तयार करा बरं. लिहा तुमच्या वहीमध्ये.
एखादं छोटं उदाहरण ज्याचा तपशील आपल्याला पुढे द्यायचा आहे. या पद्धतीनेच एखादं वाक्य तयार करायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला काही तपशील पुढे सांगायचा आहे. त्यामध्ये आपण अपूर्ण विरामाचा वापर करू शकतो. आपल्याला ऑनलाईन तासिका जेव्हा आपण अभ्यासतो ते अभ्यासत असताना आपल्याला सराव सुद्धा करायचा आहे. म्हणजे मी काय सांगते ते तुमच्या व्यवस्थित स्मरणात राहील. जेव्हा आपण त्याची नोंद घेतो त्याचा सराव करतो त्यावेळेस त्या चिन्हाचा चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपयोग होईल आणि तुमच्या चांगल्या स्मरणात राहील. तर अपूर्ण विराम आपण आता पाहिला आहे. पुढचा विराम चिन्ह आहे अर्धविराम. अर्धविराम बघा बरं का, आता याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. अर्धविराम म्हणजे विराम तर आहे पण कसं आहे अर्ध. आपण पूर्ण विराम आणि अर्धविराम बघा. पूर्ण विरामाचं चिन्ह असतं आणि अर्धविरामाचं चिन्ह पूर्ण विरामाच्या खाली असं स्वल्प विरामासारखं चिन्ह दिलेलं असतं. त्याला अर्धविराम असं म्हणतात. पुन्हा एकदा चिन्हाकडे बारकाईने लक्ष द्या. हा अर्धविराम आहे म्हणजे पूर्ण विराम आणि त्याच्या खाली बारीक असं स्वल्प विरामाचं चिन्ह दिलं जातं. अर्धवट जो विराम असतो त्याला अर्धविराम असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग हा अर्धविराम वापरायचा कधी? तर दोन छोटी छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाचा वापर करून जोडली असता हे चिन्ह वापरलं जातं. बघा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाच्या माध्यमाने जेव्हा जोडतात तेव्हा आपण अर्धविरामाचा वापर करतो. इथे उभयान्वयी अव्यय हा शब्द महत्वाचा आहे. उभयान्वयी अव्ययाचा जिथे वापर होतो आणि तेव्हा हा अपूर्ण विराम येथे वापरला जातो. हलकावर उदाहरण दिलंय, व्यवस्थित अभ्यासा. त्याने खूप मेहनत केली पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणता आहे? दोन छोटी वाक्य इथे आपल्याला दिसत आहेत. त्याने खूप मेहनत केली हे एक वाक्य आहे आणि त्याने खूप मेहनत केली हे आपल्याला एक वाक्य दिसतंय. त्याला योग्य ते फळ मिळाले नाही हे दुसरं वाक्य. आणि हे जे दोन वाक्य आहेत हे एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे. या वाक्यामध्ये कोणता आहे उभयान्वयी अव्यय? बघा बरोबर, यामध्ये पण हे उभयान्वयी अव्यय आपल्याला इथे लक्षात येते. आणि हे वाक्य जोडताना इथे आपल्याला चिन्ह वापरण्याची गरज असते. वाक्याचा संबंध व्यवस्थित समजून घेण्यासाठी, वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. इथे आपण अर्धविराम दिलेला आहे. दोन वाक्यांच्या छोट्या वाक्यांच्या मध्ये जे उभयान्वयी अव्ययाच्या मदतीने जोडलेलं आहे येथे आपण हे चिन्ह वापरलेलं आहे. या विराम चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कधी कधी आपल्या चिन्हामध्ये किंवा चिन्ह वापरताना अर्धविराम, अपूर्ण विराम यामध्ये व्यवस्थित संकल्पना स्पष्ट न झाल्यामुळे किंवा चिन्ह व्यवस्थित आपल्याला समजल्यामुळे गोंधळ होतो. प्रत्येक चिन्ह लिहिण्यासाठी किंवा ते चिन्ह वापरण्यासाठी ठराविक त्याचा चिन्ह वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. त्या चिन्हांचा आपण अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. कुठलं चिन्ह आहे? उद्गारवाचक चिन्ह. या चिन्हामध्ये या उद्गारवाचक चिन्हातच त्याचा अर्थ दडलेला आहे. उद्गार म्हणजे जेव्हा आपल्या मनातील भावना, सुख, दुःख, आनंद, भीती, क्रोध अशा ज्या काय आपल्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या जेव्हा आपल्याला व्यक्त करायच्या असतात
आणि त्यावेळेस आपल्या तोंडातून एखादा उद्गार बाहेर पडतो. बाप रे, केवढा मोठा साप, अय्या किती छान, वा किती सुंदर मोर आहे. अशा वेगवेगळ्या जेव्हा भावना आपल्या मनातून बाहेर पडतात तेव्हा या उद्गार चिन्हांचा वापर केला जातो. उद्गार चिन्ह अशा चिन्हाने दर्शवतात. लक्ष द्या. उद्गार चिन्ह अशा चिन्हाने दर्शवलं जातं. बघा, आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरलं जातं. अतिशय छान चिन्ह असं हे आहे. त्यामध्ये आपण हे जेव्हा चिन्ह वापरतो, जे काही विराम चिन्ह, वेगवेगळे चिन्ह आपण उतार्यामध्ये किंवा आपल्या लेखनामध्ये वापरले जातात, आपल्या लेखनाला एक वेगळं सौंदर्य तयार होतं. म्हणजे अर्थबोध तर होतच होतो, पण भाषेचं किंवा लिखाणाचं जे सौंदर्य आहे ते विराम चिन्हाने वाढतं. विद्यार्थी मित्रांनो, हे चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह हे भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. आपल्या मनातल्या ज्या वेगवेगळ्या भावना आहेत, आनंद असो, दुःख असो, क्रोध असो, राग असो किंवा भीती असो, अशा ज्या वेगवेगळ्या आपल्या भावना आहेत त्या दर्शवण्यासाठी हे उद्गार चिन्ह वापरलं जातं. इंटरॅक्टिव्ह बोर्डवर आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, अरे वा किती सुंदर फुले आहेत. लक्षात येते तुमच्या? हे जेव्हा चिन्ह वापरतो तेव्हा आपण त्याच पद्धतीने वाक्यामध्ये विराम देणं गरजेचं असतं. समजा असं सारखं सरळ सरळ वाक्य म्हटलं, अरे वा किती सुंदर फुले आहेत, त्या वाक्याला तेवढं भावना समजून येत नाही किंवा समोरच्याला काय सांगायचंय ते समजलं जात नाही. विराम चिन्हाचा योग्य वापर करताना आपल्या बोलण्यात हावभाव, आपल्या बोलण्यातील चढ उतार याचा खूप विचार करावा लागतो. पुन्हा एकदा बघा समोरच्या उदाहरणामध्ये, अरे वा, थोडा इथे आपण विराम घेतलाय, आपल्या भावना दाखवलाय, आपल्याला काहीतरी आनंद झालाय, आपल्या चेहऱ्यावर तो भाव इथे स्पष्ट दिसतोय, त्यासाठी आपण इथे हे उद्गारवाचक चिन्ह वाक्यामध्ये दिलंय. अरे वा किती सुंदर फुले आहेत. इथे आणखी एकदा आपला भाव उत्पन्न झालेला आहे. त्यामुळं या वाक्यामध्ये आपल्याला दोन ठिकाणी हे उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागलं. त्यानंतर बघा पुढचं उदाहरण बघा, अभिनंदन, अशीच प्रगती करा. अभिनंदन, एखाद्याचं अभिनंदन करताना आपल्याला आनंद झालाय, त्यामुळं आपण अभिनंदन हा शब्द वापरल्यानंतर थोडा विराम करतो, आपल्या चेहऱ्यावरचे भाव दाखवतो, तेव्हा सुद्धा आपल्याला असंच उद्गारवाचक चिन्ह वापरायला लागतं. आणि वाक्य आपला पूर्ण झालंय म्हणून इथे पुन्हा आपला जो विराम चिन्हामध्ये पहिलं जो चिन्ह आहे पूर्णविराम, तर पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यानंतर दिलेलं आहे. बघा, तुम्ही म्हणाल या वाक्यामध्ये वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम दिलं आणि मग या वाक्यामध्ये वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम का नाही दिलं? तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील भाव वेगवेगळे आहेत. इथे अभिनंदन, अशीच प्रगती करा, इथे वाक्य पूर्ण झालंय, हे साधे वाक्य आहे. परंतु वरच्या वाक्यामध्ये जर आपण विचार केला, अरे वा, इथेही आपल्या भावना व्यक्त झाल्या आणि पुढील जे वाक्य आहे किती सुंदर फुले आहेत, याच्यामध्ये सुद्धा आपल्या भावना व्यक्त झाल्यात. म्हणून आपण अरे वा या शब्दानंतर सुद्धा उद्गारवाचक चिन्हांचा वापर केलाय आणि किती सुंदर फुले आहेत यानंतर सुद्धा उद्गार चिन्हांचा वापर केलाय. विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हांचा वापर करताना उद्गार चिन्हाचं एक छोटंसं वाक्य तयार करा बरं तुम्ही. आपल्या वहीमध्ये उद्गार चिन्ह याबद्दल एक छोटंसं वाक्य लिहून काढा. शाबास, अशीच प्रगती करा. इथे उद्गारवाचक चिन्ह कधी येणार? कुठल्या शब्दानंतर येणार? शाबास. शाबास हा शब्द वापरल्यानंतर उद्गार चिन्ह द्यायचं आणि अशीच प्रगती करा यानंतर कुठलं विराम चिन्ह येणार? बरोबर, हे साधं वाक्य आहे. आपलं वाक्य पूर्ण झालंय म्हणून शेवटी आपल्याला आता काय द्यायचं आहे? पूर्ण विराम द्यायचा आहे. सर्वांनी नोंद केली आहे?
किती विरामचिन्ह आले तुमच्या वाक्यामध्ये? 2. बरोबर. आपल्याला आता पुढच्या विरामचिन्हाचा अभ्यास करायचा आहे. तुम्हा सगळ्यांना हे विरामचिन्ह आवडतं. काय विरामचिन्हाचं नाव आहे? प्रश्नचिन्ह. काय आपल्या विरामचिन्हाचं नाव? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह या चिन्हाने दर्शवलं जातं. आपल्याला बघा पाठाच्या खाली काही प्रश्न दिलेले असतात किंवा जेव्हा आपण उतारा वाचतो, एखादा पाठ असतो, त्यामध्येही आपल्याला काही प्रश्नचिन्हाचा वापर केलेला जेव्हा संवाद असतात, कुणाला काही माहिती विचारायची असते किंवा अनेक वेळा प्रश्न विचारले जातात, तेव्हा हे प्रश्नचिन्हांचा वापर केला जातो. एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. म्हणजे मला बोलताना किंवा लिहिताना एखादा प्रश्न विचारायचा. मुलांनो, तुम्ही अभ्यास केला का? तुम्ही जेवण केलं का? मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय, मला तुम्हाला काहीतरी प्रश्न करायचा आहे. तेव्हा जेव्हा आपण वाक्यामध्ये प्रश्न विचारतो तेव्हा वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलं जातं. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तिथे प्रश्न आहे असं आपल्याला समजतं. म्हणजे एखाद्या वाक्यात अशा प्रकारचं जेव्हा आपण चिन्ह काढतो, एखादं वाक्य पूर्ण झाल्यानंतर, आपल्या भावना व्यक्त झाल्यानंतर आपण जेव्हा असे चिन्ह देतो, याचा अर्थ काय? त्या वाक्यात तुम्हाला काहीतरी विचारायचंय, काहीतरी प्रश्न विचारायचा आहे, तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं. त्याला प्रश्नचिन्ह असं म्हणतात. प्रश्नचिन्ह कसं वापरायचं त्यासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्डवर मी काही उदाहरणं दिलेली आहेत. बघा, भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? इथे कोठे आहे हा प्रश्न आहे. वाक्य प्रश्नार्थक आहे. भारताचं प्रवेशद्वार कुठं आहे, कोठे आहे हे विचारल्यानंतर आपण शेवटी प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला हे चिन्ह देणं गरजेचं असतं. या चिन्हावरून लक्षात येत आहे की या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय आणि आपण जेव्हा ते वाक्य वाचतो तेव्हा वाचताना आपल्या बोलण्यातील चढ उतार लक्षात येतो. आपण त्या पद्धतीने त्या वाक्याचं वाचन करतो. म्हणजे बोलताना त्या वाक्यात प्रश्न आलेला आहे हे आपल्याला समजतंय. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे हा प्रश्न विचारलाय, आपल्याला लक्षात येतं, त्या पद्धतीने आपलं उत्तर तयार होतं. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, सध्याचे राज्यपाल कोण आहे? इथे बघा, कोठे आहे या शब्दावरून हा प्रश्न आहे समजला. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये कोण आहे, कोठे, कोण, काय, केव्हा हे जे काही शब्द आहेत प्रश्नवाचक शब्द, यांचा वापर अशा वाक्यांमध्ये केलेला असतो. या शब्दांमुळे आपल्याला ते प्रश्नार्थक वाक्य आहे असं आपल्याला समजतं. आणि वाक्यामध्ये जेव्हा अशी प्रश्नार्थक शब्द येतात, अशा प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी आपल्याला जे चिन्ह द्यायला लागतं त्या चिन्हाचं नाव काय आहे? प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रश्नचिन्ह काढताना आपल्याकडे बऱ्याच वेळा चुका होतात. बरेचसे मुलं प्रश्नचिन्ह काढताना वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्नचिन्ह काढतात. आपल्याला चिन्ह हे अचूक आलं पाहिजे. प्रश्नचिन्ह देताना सुद्धा अचूक आलं पाहिजे. नेहमी आपण जर त्याचा सराव केला तर आपल्याला हे चिन्ह व्यवस्थित काढता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरामचिन्हाची हंडी फोडतोय. विरामचिन्हाच्या हंडीमध्ये आपल्याला आतापर्यंत काय काय मिळालंय आठवा बरं. आपण विरामचिन्हाच्या हंडीमध्ये पूर्ण विराम पाहिला, त्यानंतर स्वल्प विराम पाहिला, अर्धविराम पाहिला, अपूर्ण विराम पाहिला आणि प्रश्नचिन्ह पाहिलं. याच्यामध्ये प्रत्येक चिन्ह वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने वापरायचंय, तो चिन्ह कसं मांडलं जातं याचा आपण अभ्यास केला. आता जसजशी आपण हंडी आता ही रिकामी करतोय, विरामचिन्हांचा आपण अभ्यास करतोय, तसं आपल्याला आणखी नवीन नवीन चिन्ह शिकायची आहेत. पुढचं चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह. लक्ष द्या, चिन्ह व्यवस्थित बघा. एकेरी अवतरण चिन्ह. काहीच स्वल्पविरामासारखं दिसणार,
एका बाजूने उलटा स्वल्पविराम आणि दुसऱ्या बाजूने सरळ स्वल्पविराम असे या चिन्हाचा वापर केलेला असतो. पण तुम्हाला असं वाटेल की वाक्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह एकाच जागेवर असतं का? एकाच जागेवर असतं का? तर नाही. या चिन्हाचा कसा वापर करायचा आहे तर एखाद्या शब्दावर विशेष जोर देण्यासाठी आपल्याला एखादा शब्द सांगायचा आहे आणि त्या शब्दाला आपल्याला हायलाइट करायचंय किंवा त्या शब्दाला आपल्याला विशेष जोर द्यायचा आहे तर त्या शब्दाला आपण जोर देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. उदाहरण बघा, फलकावर उदाहरण दिसत आहे. मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. म्हणजे जे काय मूळ ध्वनी आहेत त्याला काय म्हणताय? कशाला जोर द्यायचा आहे मला? वर्ण. कोणत्या शब्दाला जोर द्यायचा आहे? वर्ण. वर्ण या शब्दावर जेव्हा मी जोर देते तेव्हा मी या एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करते. म्हणजे त्या शब्दाच्या कडेने किंवा बाजूने हे चिन्ह वापरलं जातं. एकेरी याचा अर्थ एकदाच आपण हे चिन्ह वापरतो. त्याला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह. पुन्हा लक्षात द्या, जेव्हा एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असतो, तो शब्द आपल्याला प्रकर्षाने समोरच्याला जाणून द्यायचा असतो, तेव्हा आपण एकेरी चिन्हाचा वापर करतो. आणि या वाक्यामध्ये वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी काय दिलंय बघा. आपण विरामचिन्हांचा सराव करतोय. आपल्याला जिथे जिथे विरामचिन्ह येईल ते विरामचिन्ह कोणतं आहे, त्याचा वापर कसा करतो हे पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे. मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वाक्य पूर्ण झालंय. इथे पूर्ण विराम दिलाय आणि इथे वर्ण या शब्दावर मला जोर द्यायचा आहे. सांगायचंय मला की मूळ ध्वनींना वर्ण असं म्हणतात. म्हणून इथे एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. आता एकेरी अवतरण चिन्हाचा कधी वापर करायचा आहे मी तुम्हाला सांगितलंय. चला तर मग एकेरी अवतरण चिन्हाचं आणखी एखादं उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवा बरं. जेव्हा आपल्याला एखाद्या ठराविक शब्दावर जोर द्यायचा. उदाहरणार्थ काय? आज गोपाळ काल्यानिमित्त आम्ही दहीहंडी हा उपक्रम करणार. मग कुठल्या शब्दावर मी जोर दिला? दहीहंडी. मग जेव्हा मी दहीहंडी हा शब्द लिहिणार तेव्हा दहीहंडीच्या बाजूने मी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करणार. अशा प्रकारचं नवीन वाक्य तयार करा. एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कसा करायचा आहे? एखाद्या शब्दावर स्पेसिफिक शब्दावर जर तुम्हाला जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्हाचा वापर आपल्याला करायचा असतो. चला बरं नोंदवा. आपण एकेरी अवतरण चिन्हाचा कशा पद्धतीने वापर करू शकतो? कारण तुम्हाला जर एकेरी अवतरण चिन्ह कसं वापरायचं हे जर कळलं तर पुढचं जे चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह हे कसं वापरायचं तुम्हाला छान पद्धतीने समजेल. नोंद केली आहे? तुम्ही उदाहरण तयार केलंय? छान. आता आपला पुढचं विराम चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह बघा, मगाशी होतं एकेरी अवतरण चिन्ह. आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं, विराम चिन्ह काळजीपूर्वक पाहिले, त्या चिन्हांकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर मगाशी हे स्वल्पविरामासारखे दिसणारे चिन्ह एकेरी अवतरण चिन्हामध्ये फक्त एका वेळेस होते आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण लक्ष जर दिलं तर इथे तेच चिन्ह पण दोनदा वापरलेलं आहे. एकेरी अवतरण चिन्हासारखंच हे चिन्ह आहे, फक्त त्याचा वापर दोन वेळेस केलेला आहे. मग हे चिन्ह कधी वापरलं जातं बघा. बोललेले वाक्य जसंच्या तसं लिहून दाखवायचं असेल, म्हणजे एखादं वाक्य मी बोलले आणि मला जसंच्या तसं लिहायचंय तेव्हा दुहेरी म्हणजे तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य जसंच्या तसं. मुलांना मॅडम म्हणाल्या मुलांनो अभ्यास करा. मॅडमनी सांगितलं मुलांना अभ्यास करायला असं म्हणण्याऐवजी मॅडम जशा बोलल्या तसं तुम्हाला जर लिहायचं असेल, मॅडम म्हणाल्या मुलांनो अभ्यास करा. मग हे जे काय वाक्य आहे मॅडमच्या तोंडून पडलेलं मुलांनो अभ्यास करा
त्या वाक्यामध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यावं लागेल. बघा, फलकावर उदाहरण दिसतंय. शिरीष म्हणाला, थांबले मी थोड्या वेळ, थोडासा विराम दिलाय. इथे आपण पुन्हा थोडा विराम दिल्यामुळं इथे स्वल्पविरामाचा वापर केलाय. बघा, स्वल्पविरामाचा वापर आपण 2 वेळेस करतो. एकदा की सारख्या प्रकारचे शब्द असतील, साधर्म्य असणारे शब्द असतील तेव्हा, आणि वाक्यामध्ये आपल्याला थोडासा विराम घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा आपण या स्वल्पविरामाचा वापर करतो. शिरीष म्हणाला, तो माणूस माझा मोठा भाऊ आहे. आणि वाक्य पूर्ण झालंय, पूर्ण विराम दिलाय. या वाक्यामध्ये बघा, शिरीष म्हणाला, कोण म्हणतंय? शिरीष म्हणतोय. काय म्हणतोय? त्याच्या तोंडची जशीच्या तशी वाक्य. काय म्हणाला? तो माणूस माझा मोठा भाऊ आहे. त्या शिरीष यांच्या तोंडचे जसेच्या तसे वाक्य आहे, तो माणूस माझा मोठा भाऊ आहे. जशीच्या तशी वाक्य आपल्याला वापरायची वाक्यामध्ये, म्हणून आपण हे दुहेरी अवतरण चिन्ह या वाक्यामध्ये वापरलेलं आहे. शिरीष म्हणाला, मध्ये थोडस थांबलोय आपण, तो काय म्हणाला त्यासाठी थोडं विराम घेतला. आणि मग शिरीषच्या तोंडचे जसेच्या तसे वाक्य, तो माणूस माझा मोठा भाऊ आहे. या वाक्यामध्ये किती अवतरण चिन्ह आले बघा, किती विराम चिन्ह आले बघा बरं. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये निश्चित येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विराम चिन्हांचा योग्य अभ्यास केला तर आपल्याला अचूक मार्क आपल्याला परीक्षेमध्ये मिळतील. कधी कधी आपल्याला चिन्ह म्हणजे असं वाटतं, हे चिन्ह, हे चिन्ह, हे चिन्ह आणि हे चिन्ह, या दोन्ही चिन्हाला आपण वेगवेगळं समजतो. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे चिन्ह 2 नसून एकच आहे. आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग याच्यामध्ये किती विराम चिन्ह दिसत आहेत तुम्हाला? स्वल्पविराम 1, त्यानंतर हे दुहेरी अवतरण चिन्ह, म्हणजे त्या माणसाच्या तोंडचं जसंच्या तसं वाक्य आलेलं आहे, हे दुसरं चिन्ह, आणि तिसरं विराम चिन्ह. म्हणजे या फलकावर जे वाक्य आहे त्याच्यामध्ये किती विराम चिन्हांचा वापर केलेला आहे? 3. आणि आपल्या परीक्षेमध्ये असे फसवे प्रश्न दिलेले असतात. जेव्हा पर्याय असतात तेव्हा पर्यायामध्ये 4, 5, 3, 2 असे पर्याय असतात. तेव्हा या दुहेरी अवतरण चिन्ह असो, एकेरी अवतरण चिन्ह असो, याला वेगवेगळं न समजता ते एकच चिन्ह आहे याचा आपण प्रकर्षाने विचार केला पाहिजे. म्हणजे हे सुद्धा एकच चिन्ह आहे आणि हे सुद्धा एकच चिन्ह आहे. फक्त याच्यामध्ये काहीतरी वाक्य आहे आणि याच्यामध्ये काहीतरी शब्द आहे, ज्या शब्दाला आपल्याला जोर द्यायचा आहे. बघा, दुहेरी अवतरण चिन्ह आणखी कधी वापरलं जातं? जर अशी वाक्य एका पाठोपाठ अनेक परिच्छेदामध्ये विस्तारली गेलेली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरण चिन्ह येते. प्रत्येक परिच्छेदारंभी म्हणजे परीक्षेत सुरुवात व्हायच्या अगोदर असं दुहेरी अवतरण चिन्ह येतं. दुसरं अवतरण चिन्ह शेवटच्या परिच्छेदात जिथं संपतो तिथं वापरलेलं असतं. म्हणजे एखादा जर पॅराग्राफ असेल तर पॅराग्राफ जिथं सुरुवात होतो तिथे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं आणि परीक्षेत जिथे संपतो तिथे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं विराम चिन्ह आहे संयोग चिन्ह. लक्षात द्या, आपण आता छान 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 विराम चिन्ह आणि विराम चिन्ह कशी वापरायची आपल्या वाक्यामध्ये, आपल्या बोलताना, लिहिताना कशी वापरायची याचा अभ्यास केलाय. पुढचं विराम चिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कसं दाखवलं जातं? बघा, संयोग चिन्ह हा अशी छोटासा डॅश मारून चिन्ह वापरलं जातं. मग आता हे चिन्ह कधी वापरायचंय? संयोग चिन्ह तुम्ही पुस्तकामध्ये एखाद्या उताराचं वाचन करता असताना तुम्हाला असं चिन्ह दिसतंय की नाही? पाहता की नाही? जेव्हा आपण पाठाचं वाचन करतो, उतार्याचं वाचन करतो, बऱ्यापैकी आपल्याला या चिन्हाचा वापर केल्याचं दिसून येतं. हे चिन्ह कधी वापरतात? 2 शब्द जोडताना हे चिन्ह येतं.
दोन शब्द जोडताना, म्हणजे जेव्हा आपल्याला दोन शब्द जोडायचे असतात तेव्हा या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, इथे दोन शब्द जोडलेली आहेत, पती पत्नी. त्यानंतर मला दुसरा शब्द सांगायचा आहे त्याच पद्धतीचा, म्हणून इथे स्वल्पविराम वापरलाय. रामकृष्ण, गंगा यमुना इत्यादी. म्हणजे इथे दोन शब्द जोडलेली आहेत. या संयोग चिन्हाने हे शब्द जोडलेले आहेत. बघा इथे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आपण जेव्हा भाषेचा अभ्यास करतो किंवा शब्द संपत्तीचा अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला जोड शब्द आणि जोड अक्षर याच्यामध्ये कधीतरी गल्लत होते, कधीतरी आपल्याला थोडंसं फसवं वाटतं. जोड शब्द याचा अर्थ दोन जोडलेले शब्द. जोड शब्द याचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या, जोड शब्द याचा अर्थ दोन जोडलेले शब्द. आणि जोड अक्षर म्हणजे काय की जोडलेले अक्षर, म्हणजे त्या याच्यामध्ये त आणि य जोडलेले आहे, क आणि य जोडलेले आहे. हे जोड अक्षर आणि हे जोड शब्द. मग आपण इथे संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण कधी कधी काय होतं, जोड अक्षराला जोड शब्द म्हणतो, आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही, म्हणून ते क्लिअर करण्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलंय. तर हे संयोग चिन्हाचा वापर करताना जेव्हा दोन सारखे शब्द असतात, आपल्या सारखे दोन शब्द आपल्याला जोडायचे असतात तेव्हा आपण या संयोग चिन्हाचा वापर करतो. मग आणखी असे कोणते जे जोड शब्द आहेत आपल्याला भाषेच्या अभ्यासामध्ये, भाषेचा जो पहिला पेपर आहे त्यामध्ये शब्द संपत्तीवरील प्रभुत्व याच्यामध्ये अनेक जोड शब्द आहेत. बघा तुम्ही जर अभ्यास केला याच्यामध्ये भाजी, भाकरी, पोळपाट, लाटणे, वरण, भात अशी काही जोड शब्द आहेत ती जोडलेली आहेत, ती या संयोग चिन्हाने जोडलेली आहेत. बघा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला निश्चित हे लक्षात येईल. तर समजलंय तुम्हाला संयोग चिन्ह कसं वापरतायत आणि कधी वापरतायत ते? छान. बघा पुन्हा एकदा संयोग चिन्ह, कारण हे चिन्ह कधीतरी येणारे, आपल्याला दैनंदिन परिचयात नसलेले हे चिन्ह आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन बघा. संयोग चिन्ह याचा आहे छोटेशी रे, छोटासा डॅश, त्याला म्हणतात संयोग चिन्ह. कधी वापरायचंय तर दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत, याच्यामध्ये पती पत्नी हे दोन शब्द इथे जोडलेले आहेत. राम कृष्ण, इथे राम आणि कृष्ण हे दोन शब्द इथे संयोग चिन्हांनी जोडलेले आहेत. त्यानंतर गंगा यमुना या ज्या काही दोन नद्या आहेत त्या नद्या आपल्याला बोलायच्यात किंवा सांगायच्यात, त्या दोन नद्यांचा संबंध देताना आपल्याला हे संयोग चिन्ह वापरायचंय. विद्यार्थी मित्रांनो, ते अथवा किंवा अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येतं. उदाहरणार्थ बघा, संयोग चिन्ह आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं वापरलं जातं. आपल्याला जेव्हा वाक्यामध्ये आपण वाचतो किंवा अंक जेव्हा येतात तेव्हा सुद्धा हे चिन्ह वापरलं जातं. जसं दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरायचं, तसं जेव्हा आपण काही अंकांचा वापर केला जातो त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला ते हा शब्द वापरायचा असतो त्या ते शब्दाच्या ऐवजी किंवा या शब्दाच्या ऐवजी हे संयोग चिन्ह देतात. मग ते कसं वापरलं जातं बघा. इथे बघा उदाहरण दाखवलंय, 4 संयोग चिन्हाचा वापर केला इथे. 4 ते 5 इथे ते शब्दाचा वापर केलाय. 4 म्हणजे ते या शब्दाऐवजी इथे कुठला चिन्ह वापरलाय आपण? संयोग चिन्ह. 4 ते 5 त्यालाच आपण काय म्हणू शकतो? 4 किंवा 5. मी 4-5 केळी आणल्या, मी 4-5 सफरचंद आणले. म्हणजे ते किंवा या शब्दाच्या ऐवजी ते संयोग चिन्ह द्यायचं असतं. किंवा कालावधी दाखवायचा आहे आपल्याला, कालावधी दाखवायचा आहे तेव्हा सुद्धा हे चिन्ह संयोग चिन्ह वापरलं जातं. काय कालावधी? उदाहरणार्थ 1947 ते 1952 जेव्हा ऐतिहासिक सणावळे असतात किंवा आपल्याला काही कालखंड दाखवायचा आहे
तेव्हा सुद्धा आपल्याला असं संयोग चिन्ह वापरायचं असतं किंवा वापरलं जातं. इथे बघा 1947 ते 1952 म्हणजे 47 ते 52 या काळामध्ये या कालावधीमध्ये म्हणून इथे या चिन्हाचा वापर केलेला दिसतोय. त्यानंतर हे संयोग चिन्ह कधी वापरलं जातं? आणखी तिसऱ्या पद्धतीने जेव्हा आपल्याला तारीख, महिना आणि वर्ष लिहायचंय. बघा आपण रोज फलकावर तारीख लिहितो, महिना लिहितो, वर्ष लिहितो. आज काय तारीख आहे? 16/8/2025. लिहा बरं तुम्ही कशी लिहिताय? 16/8/2025. आपल्याला त्या चिन्हाची इतकी सवय झालेली असते, पण आज आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचे की आपण जे चिन्ह वापरतोय त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. बघा आजची तारीख काय आहे? 16/8/2025. आपण हे चिन्ह वापरतोय की नाही? तारीख, वार, महिना लिहिताना हे एक चिन्ह वापरलं, हे चिन्ह वापरलं. नकळत आपल्या हातून हे चिन्ह दिलं जातं. पण तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही ते चिन्ह आपण वापरलंय म्हणजे त्या चिन्हाचं नाव काय आहे? समजलंय तुम्हाला? त्या चिन्हाचं नाव आहे संयोग चिन्ह. म्हणजे जेव्हा तारीख, महिना, वर्ष वापरलं जातं तेव्हा सुद्धा या संयोग चिन्हाचा वापर केला जातो. इंटरॅक्टिव्ह बोर्डवर उदाहरण दिलंय बघा. दिनांक लिहिली आहे. बघा आता दिनांक लिहिली, पुन्हा इथं उदाहरण नंतर मी पूर्ण विराम दिलाय. त्याच्यानंतर हे चिन्ह कोणतं आहे? बघा आपल्याला तपशील द्यायचा आहे दिनांकाचा. तपशिलाच्या अगोदर चिन्ह वापरलंय. कुठलं चिन्ह वापरलंय? आता मी नाही सांगणार. आता तुम्ही विचार करायचा आहे. आपल्या चिन्हांचा अभ्यास झालाय. उदाहरण दिनांक तपशील सांगितलाय 11/8/2024. इथे आपण या चिन्हाचा वापर केला. मग याला काय म्हणतायत? संयोग चिन्ह. काय म्हणताय त्याला? संयोग चिन्ह. म्हणजे संयोग चिन्ह कधी कधी वापरता येत आहे आपल्याला जेव्हा आपल्याला दोन शब्द जोडायचे आहेत तेव्हा संयोग चिन्हाचा वापर करायचा आहे. काही आपल्याला अंक जोडायचे आहेत ज्याच्यामध्ये ते किंवा अशा शब्दाचा अर्थाने ते आपल्याला अंक वापरायचे आहेत. अशा वेळेस संयोग चिन्ह वापरतोय. किंवा तारीख, महिना, वर्ष आपल्याला एखाद्या ठिकाणी लिहायचं आहे तेव्हाही आपण या संयोग चिन्हाचा वापर करतो. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्या. हा प्रश्न आपल्याला खूप वेळेस येतो. आपली वही छोटी असते आणि वहीमध्ये जेव्हा आपल्याला सर, मॅडम, आपल्या बाई, शिक्षक जेव्हा एखादं वाक्य सांगतात लिहायला किंवा फलकावर काही लेखन करायला सांगतात किंवा लेखन आपल्याला अनुलेखन करायचं असतं आणि आपल्याला त्या वहीवर जागा अपुरी पडते तेव्हा आपण लिहिता लिहिता काय सांगतात? समजा आता इथे उदाहरण पहा. आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. बघा आपल्याला वहीमध्ये कधी कधी जागा नसते मग आपण काय करतो? वहीचा इकडचा जो भाग असतो इकडच्या पानावर सुद्धा आपण पटांगणावर पुढे सुरुवात करतो लिहायला. दुसऱ्या पानावर आपण तो उरलेला शब्द लिहितो. परंतु संयोग चिन्हाचा वापर आता लक्षात घ्या. आता इथे समजा जागा उरली नाही, आपल्याला शब्द लिहायला जागा अपुरी पडली तेव्हा पटांगणा इथपर्यंत जागा उरली. त्यानंतर संयोग चिन्हाचा वापर करायचा. संयोग चिन्हाचा वापर करायचा. पुढची जी शब्द आहेत, पुढचे जे अक्षर आहेत ती खालच्या ओळीला लिहायची. वर होईल म्हणजे हे ना आणि वर याच्या पुढे हा जोडून आलेला शब्द आहे. म्हणजे वाचताना आपण आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. आता आपण असं नाही वाचणार आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल असं वाचणार का? नाही. कारण इथे आपण कसला वापर केलाय? संयोग चिन्हाचा वापर केलाय. म्हणजे आपल्याला जिथे जागा पुरत नाही, शब्द जोडायचे आहेत आपल्याला तेव्हा आपण संयोग चिन्हाचा वापर करणार. आता वहीमध्ये आपल्याला पुढच्या पानावर लिहायचं नाही. जिथे आपल्याला जागा कमी पडेल संयोग चिन्हाचा वापर करायचा. खालच्या ओळीवर यायचे. नक्की? ओके. विद्यार्थी मित्रांनो पुढचं चिन्ह आहे अपसरण चिन्ह. अपसारण चिन्ह.
संयोग चिन्हासारखंच काहीचं, परंतु याच्यात फरक फक्त एवढाच आहे, हे चिन्ह थोडंसं संयोग चिन्हापेक्षा त्याचा आकार थोडासा मोठा असतो. म्हणजे थोडा मोठा आकार दिसला की ते अपसारण चिन्ह आहे हे समजून घ्यायचं. मग ते कधी वापरलं जातं? बोलता बोलता विचार मालिका तुटली, आपण काहीतरी बोलतोय आणि आपल्या विचारांची मालिका तुटली, आपण थांबतोय, तेव्हा हे अपसारण चिन्ह द्यायचं. उदाहरण सांगायचं झाल्यास बघा, मी घरी गेलो पण पुढं काहीतरी माझी विचार मालिका थांबली, पुढं काहीतरी घडलंय, पुढं काहीतरी मला सांगायचंय, पण ती विचारांची मालिका माझी तुटली आहे, मी तिथं बराचसा वेळ थांबलेली आहे, त्याला अपसारण चिन्ह द्यायचं. म्हणजे मोठा डॅश केला त्याला म्हणतात अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह पुन्हा एकदा लक्षात घ्या, संयोग चिन्हासारखं चिन्ह, फक्त त्याचा थोडासा आकार मोठा. जेव्हा आपल्या विचारांची मालिका तुटते तेव्हा ते चिन्ह दिलं जातं. एखाद्या गोष्टीचा खुलासा स्पष्टीकरण द्यायचं असलं तरी सुद्धा हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ काय, सुमेध माझा मामे भाऊ आज एक चित्र काढणार होता. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण द्यायचंय. बघा, आपण जेव्हा मुद्द्यावरून गोष्ट लिहितो त्याच्यामध्ये सुद्धा असे चिन्ह दिलेले असतात. त्याच्या संदर्भानुसार हे अपसारण चिन्ह आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं चिन्ह आहे काकपद. काकपद हे अशा चिन्हाने दाखवलं जातं. बघा, काहीसं बाणासारखं हे चिन्ह आहे, वर बाण केलेला असतो, त्याला म्हणतात काकपद. मग हे कधी वापरलं जातं? तर हस्तलेखनात एखादा शब्द आपला विसरला, म्हणजे घाईघाई जेव्हा आपण लिखाण करतो मध्ये एखादा शब्द आपला गाळला जातो, तर तो आपण काय करतो, ओळीच्या वर, कारण तो जर शब्द गाळला तर त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो आणि आपण जेव्हा वाचन करतो आपल्या लक्षात येईल, अरे माझा हा शब्द लिहायचा राहिला, तेव्हा आपलं लिखाण पूर्ण झालेलं असतं, आपल्याला तो शब्द लिहायला मध्ये जागा नसते, तेव्हा आपण काय करतो, त्या ओळीच्या वरच्या बाजूला असं काकपद असं चिन्ह वापरून आपण तो आपला जो राहिलेला शब्द आहे तो आपण तिथे लिहितो. उदाहरणार्थ काय, बघा, गाय हा प्राणी आहे, घाईघाईत लिहिलं, गाय हा प्राणी आहे, इथे जागा नाहीये. आता गाय नेमकं मला सांगायचं होतं पाळीव प्राणी आहे, पण मी अनावधानाने पाळीव हा शब्द लिहायचं विसरले. मग विसरल्यानंतर काय करायचं, तर हे काकपद हे जे काही चिन्ह आहे ते मध्ये टाकायचं, कारण ते चिन्ह लिहिण्यापुरती आपल्याला तिथे जागा असते आणि त्याच्या वरच्या बाजूला आपला जो शब्द राहिलाय तो शब्द तिथे लिहायचा. त्याला काकपद वापरणं असं म्हणतात. म्हणजे आता जर आपल्याला एखादा शब्द वाक्यामध्ये चुकून राहिला तर विनाकारण ते वाक्य फोडायचं, विनाकारण फाडाफोड करायची असं न करता आपण या काकपदाचा वापर करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला विरामचिन्ह समजले असतील. बघा, आज दहीहंडीचा कार्यक्रम सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि आज आपण सकाळी सकाळी गोपाळ कल्याणानिमित्त विरामचिन्हांची दहीहंडी फोडली आहे. या विरामचिन्हाच्या हंडीमध्ये आपल्याला खूप सारे विरामचिन्ह मिळालेत की नाही? प्रत्येक विरामचिन्हाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने समाचार घेतलाय, अभ्यास केलाय, आनंद घेतलाय, वाक्यामध्ये तुम्हाला ती कशी वापरायची आहे ते बऱ्यापैकी समजलं असेल. आता या विरामचिन्हाचा अधिकाधिक सराव करण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न देते. याच्यामध्ये बघा, प्रश्न आहे, पुढील दिलेल्या विरामचिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगव. उदाहरण काय, उद्गार चिन्ह. मग उद्गार चिन्ह काय, उद्गार चिन्ह कुठलं आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक बघायचा. जे उद्गार चिन्ह आहे मग अशा अभ्यासक्रमाप्रमाणे तुमच्या लक्षात येत असेल, उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ रंगवायचं. दुसरा प्रश्न, संयोग चिन्ह. त्याच्यामध्ये संयोग चिन्ह कुठलं आहे बघा, 1 नंबरचं संयोग चिन्ह पर्याय क्रमांक 1ला तुम्ही रंगवू शकता. त्यानंतर तिसरा प्रश्न, अर्धविराम. अर्धविराम कुठला आहे बघा, पर्यायाचा वापर करायचा, योग्य चिन्ह आपल्याला तिथं निवडायचंय आणि वर्तुळ रंगवायचंय. अशा पद्धतीने या सरावासाठी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. आपणही अधिकाधिक प्रश्नांची निर्मिती करायची. बघा,
पुढचा एक प्रश्न प्रकार असतो, पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आली आहेत. मगाशी मी तुम्हाला तो प्रश्न प्रकार समजावून सांगितलाय, पुन्हा एकदा सांगते. बाबा म्हणाले या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईंना. बघा पुन्हा जी आपली चूक होते, आपण वाक्यामध्ये हे जे काही दुहेरी अवतरण चिन्ह आहे त्याला दोन चिन्ह समजतो. बघा इथे स्वल्पविराम हे एक चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह इथे सुरू होतं आणि इथे संपतं, म्हणजे ते दुसरं चिन्ह. त्यानंतर हा स्वल्पविराम मध्ये आलाय तो तिसरं चिन्ह आणि शेवटी पूर्णविराम, असं 4 चिन्ह या वाक्यामध्ये वापरलेले आहेत. त्यासाठी वाक्यात किती चिन्ह आले त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आणि पेपरमध्ये व्यवस्थित सोडवायचं. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक प्रकार दिला जातो की विरामचिन्ह आणि त्याचं नाव याची अयोग्य जोडी कोणती. तुम्हाला चिन्ह दिलं जाईल, त्याचं नाव दिलं जाईल. बघा पूर्णविराम त्याचं चिन्ह तेच आहे की प्रश्नचिन्ह त्याचंही चिन्ह तेच आहे का दुसरं आहे, काळजीपूर्वक अभ्यासायचं. त्यानंतर अवतरण चिन्ह, बघा अवतरण चिन्ह लक्षात आलं असेल तुमच्या, इथे चुकलेलं आहे म्हणजे अयोग्य जोडी ही पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातील. तुम्ही अधिकाधिक या प्रश्नाचा सराव करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा गृहपाठ, आज सुट्टी आहे, तुम्हाला एक छान गृहपाठ दिलाय. ढोल, आपला जो पाठ आहे ढोल, येथे बघा एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे, कारण मला ढोल या शब्दावर मी जोर दिलाय. ढोल या पाठात आलेल्या विरामचिन्हाची यादी करायची. विरामचिन्ह तुम्हाला माहिती आहे भाषेचं सौंदर्य वाढवतं, आपण जे लेखन आहे त्याचं सौंदर्य वाढवतं. तर आपल्या ढोल पाठात किती विरामचिन्ह आलेली आहे त्याची चिन्हांची आपण यादी करायची आणि उद्या आपल्या बाईंना आपल्या सरांना ही यादी दाखवायची. बालमित्रांनो, आज गोपाळकाला असताना सुद्धा तुम्ही सकाळी सकाळी फ्रेश होऊन ऑनलाईन तासिकेला इतक्या उत्साहाने सगळ्यांनी एकत्र आले आणि चांगल्या पद्धतीने विरामचिन्हाचा अभ्यास केला. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.